नमस्कार मैत्रिणींनो, आपण रोज वेगवेगळ्या महत्त्वाच्या गोष्टींवर विषयांवर बोलत असतो. आजचा आपला विषय आहे लग्नानंतर महिलेची अवस्था. गृहिणी एक सुशिक्षित आणि सुग्रण तर असतेच, पण माझा एक तुम्हाला प्रश्न आहे ताईंनो, तो म्हणजे तुम्ही शिकला आहात, पण तुम्ही कधी करिअर करावं, नोकरी करावी आणि स्वावलंबी व्हावं असे कधी तुम्हाला वाटलं आहे का? कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुमचे उत्तर हो असेल तर आतापर्यंत तुम्ही ते का केलं नाही जरूर सांगा. मैत्रिणींनो, माझा अनुभव तुम्हाला सांगायचे झाले तर 12 वर्ष होऊन गेली. मी माझ्या संसारात खूप छान रमलेली होते. अगोदर जेव्हा लग्न झाले तेव्हा कधी असं वाटलंच नाही की मी नोकरी करावी, माझं शिक्षण चालू ठेवावं, करिअर करावं, कारण तशी परिस्थिती देखील नव्हती, वेगळीच होती. आणि शिवाय सगळंच वेगळं होतं. घरातील वैयक्तिक कारणे, रूढी, परंपरा आणि घरातील कामे व मुलांची जबाबदारी या सगळ्यात गुंतून गेलेलीच होती. या सर्व गोष्टींमध्ये मी स्वतःला शोधत होते. तुम्ही पण या परिस्थितीमध्ये आहात का? असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या सर्व गोष्टींमध्ये मी स्वतः शोधत होते स्वतःला. असा विचार यायचा की काय होते मी आणि काय झालंय मी. खरं सांगायचं झालं तर मला ॲडजस्ट करायला थोडा वेळ लागला. हा प्रत्येकालाच लागू शकतो. लग्ना अगोदरचे आणि लग्नानंतरचे वातावरण, परिस्थिती ही प्रत्येकाची वेगळी असते. एवढ्या कामांच्या जबाबदाऱ्या, अंगावर पडलेले कामांचे ओझे, कधी वाटलेच नाही की एवढी सर्व जबाबदारी आपल्यावर एकदम येऊन पडेल. मला असं वाटतं की नवीन लग्न झालेल्या प्रत्येक मुलीला असंच वाटत असेल, म्हणजे ॲडजस्ट करायला थोडा वेळ लागला असेल, म्हणून कदाचित करिअर मागे पडले असेल. कारण बऱ्याचदा आपण त्या परिस्थितीत आपण काय आहोत, आपल्याला काहीतरी करायचे, शिक्षणाचा उपयोग करून घ्यायचा आहे हे आपण विसरूनच जातो. आणि जेव्हा मनात येतं की आता आपण काहीतरी केलं पाहिजे, तेव्हा मात्र असं असतं की आपण खूप जगाच्या मागे पडलेलो आहे. कारण आज टेक्नॉलॉजी, शिक्षण खूपच पुढं गेलेलं आहे. पण मैत्रिणींनो, आपण ज्या परिस्थितीमध्ये आहे, आपण ज्या अवस्थेत आहे, ते योग्य आहे की अयोग्य आहे हे मला सांगता येणार नाही. पण यातला काहीच आपण ठरवून करत नाही. मला माहिती आहे की मुलींना करिअर ही पहिली प्रायोरिटी पहिल्यापासून वाटत असते, पण जेव्हा लग्न होतं तेव्हा बऱ्याच जणींना बदलून जाते, बऱ्याच जणांची लाईफ बदलून जाते. घर, संसार व्यवस्थित पार पाडायचा, मुलांची जबाबदारी पार पाडायची, यामध्ये सर्व पूर्णपणे निसटून गेलेलं असतं. ज्यांना कोणी पुढे जाणारं, आधार देणारं नसतं, पुढे जा म्हणून म्हणणारं नसतं, त्या तर हमेशा मागेच राहतात. मग या सर्वामध्ये करिअर तर मागेच राहतं, त्यांना करिअर सोडावेच लागते. पण काहींना असा पाठिंबा असतो, म्हणूनच काही महिला करिअरमध्ये खूप पुढे गेलेल्या असतात. लग्नानंतर महिलांच्या आयुष्यात खूप काही बदल होतात. पूर्ण परिस्थितीच बदलून जाते. लग्न झाले ना की नवरा बायको या दोघांमधील आयुष्य हे पूर्ण बदलून गेलेलं असतं. पण करिअरच्या बाबतीत म्हणायचं गेलं तर बायकांनाच जास्त ॲडजस्ट करावं लागतं असं माझे म्हणणे आहे. म्हणजे बघा ना, खाण्याच्या पदार्थापासून सकाळी उठण्याच्या वेळेपासून ते रात्री संध्याकाळच्या झोपण्याच्या वेळेपर्यंत सगळंच काही बदलून गेलेलं असतं. लग्नाआधी तिच्या हातात आयता डबा असतो, निवांत छान आरामात झोपलेली असते. पण लग्न झाल्यानंतर ही अशी परिस्थिती राहत नाही. त्याबरोबर ती एक गृहिणी होते. ही अशी गृहिणी की लग्न झाल्यानंतर सगळ्यात आधी उठलंच तिने पाहिजे. जेवण, नाश्ता, घर अंगण साफ केलं पाहिजे, धुणी भांडी केली पाहिजे, केर लादी केली पाहिजे, नंतर मुलांचं बघावं. ह्या सर्व जबाबदाऱ्या तिच्याकडे असतात आणि तिने ते करावं असं सर्वांची इच्छा असते. त्यातच संध्याकाळचा चहाचा टाईम आणि त्यानंतर झोपेपर्यंतचे तेच रुटीन. म्हणजेच काय, रांधा वाडा आणि उष्टी काढा. त्यानंतर सगळे झोपल्यावर तिने झोपावे. मग अशामध्ये कसे एका महिलेचं करिअर होणार आहे? आणि शिवाय स्वतःसाठी वेळ, नोकरी करावं हा विचारच ती करणं सोडून देते. तुम्हाला कधी असं वाटतंय का ताईंनो की तुमचं काम हे तुमच्या करिअरच्या आड येते? मला नक्की सांगा, कमेंटमध्ये कळवा. पण मला तर असं वाटतं अजिबातच नाही. आपल्या घरचं काम करणं ही काही अजिबात लाजिरवाणी गोष्ट नाही आहे किंवा चुकीचं सुद्धा नाही आहे. पण लग्नानंतर आपण ज्या घरात जातो ते घर आपलंच होऊन जातं ना. मग आपल्याच घराचं काम करायला कशाला लाजायचं? ती माणसे आपली असतात. पण माझे म्हणणे एक आहे ताईंनो की ती माणसे सुद्धा तुम्हाला भावनिक आणि मानसिक आधार देणारे असावेत. तर ते काम, जबाबदारी पार पाडण्यास अजिबात काहीही वाटत नाही, उलट उत्साह येतो, नाही का? कारण प्रेम, आपुलकी हे घराला घर पण देत असतात. त्यामुळे तर ते अजिबातच आपल्याला चुकीचं वाटायला नको.
पण पुन्हा तोच प्रश्न निर्माण होतो की महिला करिअर आणि घर यामध्ये दोन्ही एकत्रित छान सांभाळू शकतात का? कारण महिलांचे लग्न होते तेव्हा त्यांची परिस्थिती, त्यांची अवस्था ही वेगळीच असते. रंधावाडा आणि उष्टीकडा यातच त्या शिक्षित असून देखील नोकरी करत नाहीत आणि कुठलं काम करत नाहीत. यामध्येच त्या पूर्णपणे बांधून गेलेल्या असतात. घराबाहेर जाऊन काम करावं, करिअर करावं ह्या गोष्टीसुद्धा त्यांच्या मनात येत नाहीत. कमेंटमध्ये नक्की सांगा ताईंनो तुमचे मत याबद्दल काय आहे. मला असे वाटते कोणाला नाही आवडणार स्वतःच्या पायावर उभे राहायला, आकाशात उडायला, पण तिला कोणी समजूनच घेत नाही. ती सकाळपासून झोपेपर्यंत काही ना काही करत असते, पण तिला कोणी कधी विचारत नाही तू दमलेस का, तुला काय होतंय, तुला काय हवंय. लग्न झाल्यावर सगळ्या जबाबदाऱ्या महिलांच्या अंगावर लादल्या जातात. तिला कोणी विचारत देखील नाही हे तुला जमेल का, तू हे करशील का. लग्न दोघांचं झालेलं असतं ना, पण तिच्यावरतीच पूर्ण जबाबदारी लादली जाते. भला नवरा सुशिक्षित चांगला असला तरी त्याला आवडत नाही की आपल्या स्त्रीने घराबाहेर जावं, तिने करिअर करावं आणि 4 पैसे कमवावे. मग ती कोणाला सांगणार. साधं तिला काही नव्याने शिकायचं असेल ना तरी तिला कोणाला तरी विचारावं लागतं, सांगावं लागतं. आजही कित्येक घरात बायकांना स्वतःचं मत मांडण्याची देखील मुभा नाही आहे. जर ती कमवत असेल तरी तिला लग्नानंतर काही जण घरीच बसवतात, स्वातंत्र्य दिलं जात नाही. बऱ्याच घरात इतकं स्ट्रिक्ट वातावरण असतं ना की ती काय जाणार बाहेर जाऊन करिअर करणार, काम करणार. जर तिला पुढे जाऊ दिलंच नाही तर कसे काय ती नोकरी करणार किंवा स्वतःच्या पायावरती उभे राहणार किंवा स्वतःचा विचार करणार. हे आपलं दुर्दैव आहे. आजही कित्येक महिलांना घराबाहेर पडू दिलं जात नाही. तर तिची लग्नानंतरची अवस्था कशी होईल मग. ती जरी सुशिक्षित असेल तरी तिची अवस्था ही वेगळीच असते. म्हणूनच अशा गृहिणींना आपण पाठिंबा देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी आपण गृहिणी फॅशन लाईफ हा चॅनल उघडलेला आहे. इथे महिलांसाठी, गृहिणींसाठी आपण विशेष उपयुक्त असे व्हिडिओ घेऊन येत असतो, मोटिवेशनल व्हिडिओ घेऊन येत असतो. म्हणूनच हा आपला गृहिणी फॅशन लाईफ चॅनल खास करून महिलांसाठी आणि गृहिणींसाठी आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ इतर मैत्रिणींपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग माझ्या मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा.